नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आमच्या भागात म्हणजे जुन्नर भागामध्ये भोगीची भाजी कशी करायची ते दाखवते। तर त्यासाठी बघा वाटाणे घेतलेत, पावटा घेतलेला आहे, ओले हरभरे असतात ते घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेत, गाजर घेतले एक कापून आणि घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर बटाटा ॲक्च्युली घेत नाही, पण मी एक बटाटा थोडीशी भाजीची चव वाढवण्यासाठी एक बटाटा घेतला आहे आणि वांगं घेतलेली, वांगी लहान लहान 2 चिरून घेतलेली। तर आता ही 3 ते 4 माणसांना पुरेल इतकी भाजी आहे। एक टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। वाटण्यासाठी आपल्याला ओलं खोबरं थोडंसं आणि सुकं थोडं घेतलं, कोणतंही घेऊ शकता। 1 ते 1.5 चमचा तीळ आणि अद्रक घेतलेलं आहे। तर आता सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, वांगं बटाटा सगळं एकत्र टाकून घेतलं। जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे असतील तर तेही घेऊ शकता तुम्ही, सुक्या शेंगदाण्यांऐवजी ओल्या शेंगा जर असतील तर ते घेऊ शकता। आता तीळ आणि खोबरं भाजून घेतले वाटण्यासाठी आणि एक टोमॅटो टाकला आहे, त्याची वाटण करून घ्यायचं आणि आपल्याला भाजीला फोडणी द्यायची। तर बघा, ह्या भाजीला भोगीची भाजी म्हटलं जातं, शेंगसोल्याची भाजी म्हटलं जातं, गावाकडे खेंगड पण बोलतात। तर आता तेल टाकून घेतलं साधारण 3 ते 4 पळ्या आणि लाल तिखट, हळद, घरगुती लाल तिखट आणि घरगुती गरम मसाला मी याच्यामध्ये वापरणार आहे। कारण गाजर वगैरे ह्या भाज्यांना थोडीशी गोडी असते आणि त्याच्यामुळे तीळ टाकल्यामुळे पण भाजी गोड होते। तर थोडंसं आपल्याला तिखटाचं प्रमाण एक्स्ट्रा टाकायचं नेहमीपेक्षा। तर व्यवस्थित असं सगळं लाल तिखट जे मी सांगितलं ते टाकून घेतलं आहे आणि आपलं वाटण केलेलं टाकायचं आहे। आता आमच्याकडे ॲक्च्युली कांदा लसूण मसाल्यामध्ये करतात ही भाजी, परंतु बरीच लोक कांदा लसूण विरहित करतात हा नैवेद्य, म्हणून मग मी कांदा लसूण विरहितच ही भाजी दाखवलेली आहे। त्यासाठी हे वाटण दाखवले। जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर कांदा लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर ह्या सगळ्याचा वापर आपण ह्या ग्रेव्हीमध्ये करू शकतो। तर आता मी तीळ सेपरेट भाजी टाकले नाही, कारण मी तिळाचं वाटण करून टाकलं आहे। व्यवस्थित असा मसाला परतून झाल्यानंतर 15 मिनिट ते साधारण 10 मिनिट, बघा 10 मिनिट ग्रेव्ही ठेवलेली आहे। तीळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, तर व्यवस्थित चेक केलं, पण व्यवस्थित भाजी कुठेही लागली गेलेली नव्हती। भाज्यांमधलं पाणी निथळून काढलं आणि त्या ग्रेव्हीमध्ये टाकून दिल्या। तर आता लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची। कुकरला करायची असेल तर 1 ते 2 शिट्टीमध्येच ही भाजी होते, खूप जास्त शिट्ट्या घेण्याची गरज नाही लागत। अशी मोकळी शिजवायची। बरेच लोकांना कुकरमध्ये प्रत्येक भाजी नाही आवडत, जास्त शिजून जाते, म्हणून मग अशा पद्धतीने करायची आहे। तर एक 10 मिनिटाची वाफ घ्यायची व्यवस्थित पॅक झाकण लावून, जेणेकरून काय होईल, ह्या प्रोसेसमध्ये भाज्या जवळजवळ 50% शिजल्या जातात। बघू शकता, अजिबात मी पाण्याचा वापर केला नव्हता। जी ग्रेव्ही टाकली ती ग्रेव्ही टाकून आपण भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि एक 10 ते 15 मिनटं त्याला वाफ दिली। वाफ दिल्यानंतर जवळजवळ अर्धवट अशा भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून भांड्यातलं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। ग्रेव्ही किती करायची त्या पद्धतीने, पातळ भाजी करू शकतो ही, परंतु मी खूप जास्त मला गरज नाही आहे, लपथबीत अशी करायची आहे, त्यासाठी पाणी कमी प्रमाणात टाकले। आता भाजी जवळजवळ शिजत आली आहे, तोपर्यंत मी एक मस्त कुरकुरीत गरमागरम अशी भाकरी करून दाखवणार आहे। पातळ सडक भाकरी करायची, तीळ लावायचे भाकरीला थोडेसे। बाजरीची भाकरी करण्यामागचा उद्देश असा असतो की बाजरीची भाकर ही बाजरी उष्ण आहे, थंडीमध्ये खाल्ली जाते आणि तीळ पण हे उष्ण आहेत, म्हणून बाजरीच्या भाकरीला हे लावले जातात। व्यवस्थित असं छान पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून भाकरीला चिरा पडणार नाही आणि परातीमध्ये सुक्कं पीठ टाकून आपल्याला थापून घ्यायची। तर आता मी बघा किचनवर थापते तरी आपली परात हल्ली जात नाही। यासाठी काय करायचं, खाली एक ओला कपडा टाकायचा आणि त्याच्यावर आपण परात ठेवून भाकर छान अशी थापून घ्यायची, होईल तेवढी पातळ करायची। जर तुम्हाला अगदी भाकर कडक करायची, चुलीवर करतात त्या पद्धतीची, तर होईल तेवढी भाकर पातळ करायची आणि मंद आचेवर ज्यावेळेस आपण भाकर पूर्ण झाल्यानंतर पलटी मारतो त्यावेळेस मंद आचेवरती भाजून घ्यायची। खूप छान असा पापुद्रा येतो त्यावेळेस। बघा थापून घेतली आणि सगळ्यात शेवटी मी तीळ टाकलेले, तर किती पातळ अशी भाकर झालेली, अगदी चपाती करतो त्या पद्धतीने। व्यवस्थित असं पाणी लावायचं आणि पलटी मारून घ्यायची। बघा पलटी मारल्यानंतर साधारण एखादा मिनिट शेकून द्यायची ती
अशा पद्धतीने निघून येते. किती पातळ भाकरी आहे. जाड भाकरी किंवा चपाती केल्यानंतर त्या व्यवस्थित अशा फुलल्या जातात. पातळ भाकरी असल्यानंतर थोडंसं फुलायचं प्रमाण कमी असतं. तरी तुम्ही पाहू शकता आपण गॅसवर भाजलेली नाही आहे. बरीच लोकं गॅसवर आता भाकरी भाजत नाही, म्हणून मी आता तव्यावरच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने रुमाल किंवा नॅपकिन जे पण असेल त्याच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला ही भाकरी फुलवून घ्यायची आहे. आणि मस्त अशी कडक भाकरी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून मंद आचेवर किंवा गॅस बंद करून तव्यावर ठेवली तर भाकरी खूप छान अशी कडक भाकरी तुम्हाला खायला मिळेल. इकडे भाजी प्रॉपर शिजली गेली आहे. साधारण बघा अर्धा तास लागला, कारण त्याच्यामधले जे हरभरे होते ते थोडेसे टणक होते. बाकी इतर भाज्या शिजल्या गेल्या. पण ज्यांना कुकरमध्ये नाही करायची आहे, कढईतच शिजवायची आहे, बऱ्याच घरी कुकरमधल्या भाज्या आवडत नाही, तर त्यासाठी माझी ही रेसिपी अगदी योग्य आहे तुम्हाला बघण्यासाठी. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा तुमच्याकडे कोणत्या भाज्या वापरल्या जातात ते.